श्री सद्गुरु सागर जग अक्कलकोट निवासी राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ। आज हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दिवसचा आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला आज मंगळवारी सकाळी। तर सर्वांना राखी पौर्णिमेच्या माझ्याकडून सर्व माझ्या ताईंना व भावांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे। सकाळी मी आधी कामं वगैरे आटोपून घेतली, देवपूजा वगैरे आटोपून घेतली आणि त्यानंतर लागले आहे मी इथे स्वयंपाकाला। आणि आज स्वयंपाकामध्ये रक्षाबंधन स्पेशल थाळीमध्ये काय काय बनवणार आहे ते तर चला तर मग बघूया आपण माझ्या ह्या व्हिडिओमध्ये। तर इथे मी एक साईडला कुकर लावून घेतलेला आहे डाळीचा आणि इथे मी आज बनवणार आहे शेवळ्यांची खीर। तर शेवळ्यांची खीर बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि मस्तपैकी शेवळ्या बारीक करून टाकून घेतल्या आणि त्या मस्तपैकी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि इथे चला तर मग आता माझा कुकर पण झालेला आहे आणि इकडे एक साईडला मी भाजी पण बनवायसाठी घेणार आहे। तर आज बनवणार होती मी फुलगोबीची भाजी। तर मग मी थोडंसं त्यामध्ये पाणी गरम करून घेत आहे फुलगोबीचं। फुलगोबी गरम पाण्यात टाकायची असते। तर मग मी म्हटलं चला आपण डायरेक्टच आता फुलगोबी टाकूनच पाणी मस्तपैकी गरम करून घेऊ। आणि इकडे माझ्या शेवड्या पण भाजून झाल्या आणि बनवणार आहे मी आज मस्तपैकी कॉर्न भजी। तर कॉर्न भजी बनवण्यासाठी मी इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। मी आणलेले होते मक्याचे कणीस आणि मक्याच्या कणसाचे मस्तपैकी दाणे काढून घेतले आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतले कारण माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे। तर इथे कॉर्न भज्यांचं पण तयार झालेलं आहे आणि थोडेसे मी फिंगर पण तळून घेतले कारण मुलांना जेवणामध्ये फिंगर असले म्हणजे छान मजा येते, जेवणाची आवडते लहान मुलांना। तर इथे सुरू आहे माझे फिंगर पण तळणं आणि एक साईडला मी भाजी पण बनवायला ठेवलेली आहे, भाजी पण बनवून घेते। आज मी बनवणार होती फुलगोबीची भाजी। तर इथे माझं सुरू आहे फुलगोबीची भाजी बनवणं आणि इथे चालू आहे फिंगर तयार करणं तळणं। तर कसं आहे रक्षाबंधन म्हटलं म्हणजे आपल्या सणाचा दिवसच आला। तर सणाला म्हटलं तर तळण आणि मस्तपैकी गोड पदार्थ तर थाळीमध्ये येणारच। तर मग मी आजच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम कॉर्न भजे, फुलगोबीची भाजी, फिंगर आणि शेवड्यांची खीर, चपाती, भात आणि वरण बनवलेलं होतं। तर हे इथे आता मी कॉर्नचे भजे पण काढून घेत आहे। मस्त छान असे तेल मस्त असं छानपैकी तपलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे चम्मचनेच कॉर्न भजे टाकून घेतले कारण माझे हात भरत होते। एक साईडला भाजी पण बनवणं सुरू होतं आणि कणिक भिजवून पण तयार होती कारण पटकन मला चपात्या पण लाटून घ्यायच्या होत्या कारण की आज देवपूजा करण्यामध्ये माझा भरपूर असा वेळ गेला होता। सर्व देवपूजा सणाच्या दिवशी आणि पौर्णिमा असल्यामुळे विशेष देवपूजा असते। तर देवपूजा करताना खूप वेळ गेला आणि मी तुम्हाला व्हिडिओ पण पाठवणार होती देवपूजेचा, तो व्हिडिओ माझ्याकडून कट झालेला आहे। तर रिजेक्ट झाला आहे तर मग मी तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकली आजच्या पौर्णिमेच्या पूजेचा। तर सॉरी सर्वांना। तर हे बघा आता इथे माझं एक साईडला आता इथे सुरू आहे माझं स्वयंपाकाचं। तर इथे मस्तपैकी मंद आचेवर मी हे कॉर्न भजे तळून घेत आहे। मस्तपैकी मंद आचेवर होऊ द्यायचे आहे। जेव्हा आपण हे भजी तेलामध्ये टाकतो तेव्हा चांगलं तापलेलं तेल असलं पाहिजे आणि त्यानंतर थोडेसे 2 मिनिट झाल्यानंतर आपल्याला तेलाची आच कमी करून द्यायची आहे गॅसची तेलाखालची आणि हे मंद आचेवर असे मस्त फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। आणि इथे एक साईडला माझी ही इकडे छोटी पॉवर आहे गॅसची, तर वेळ लागत होता। तर भाजी तयार होती तर म्हटलं चला भाजी एक साईडला ठेवून घेऊ आणि एक साईडला भजे काढू। आणि इथे मी शेवड्यांची खीर पण बनवायला घेतलेली आहे। ही बघा इथे एक साईडला आता मी शेवड्यांची खीर पण बनवून घेते कारण दूध तर मी आधीच मस्तपैकी तापवून घेतलेलं होतं, त्यामध्ये साखर पण टाकली होती आणि मस्त शेवड्या भाजून घेतल्या, त्या पण दुधामध्ये टाकल्या। त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेतले, वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकली। मस्त झाली होती आजची शेवड्यांची खीर आणि हा होता माझा आजच्या जेवणाचा मेनू। तर इथे आता पटापट पोळ्या लाटून घेते आणि पोळ्या लाटून झाल्या की लगेच ताट पण वाढायला घेणार आहे कारण ताट वाढून देवाला पण ठेवायचं आहे नैवेद्य।
देवाला नैवेद्य झाल्यानंतर सर्वांना भुका पण लागलेल्या होत्या, जेवणाची वेळ झालेली होती. तर पटापट मी इथे स्वयंपाकाला जराशी घाईने स्वयंपाक करत आहे. तर आता इथे माझं चालू आहे थाळी तयार करणं. देवासमोर आधी थाळी ठेवून घेते, नैवेद्य ठेवते. आणि आजच्या समजा सणाच्या दिवशी तर आपल्याला खूपच घाई असते, कारण स्वयंपाकही करायचा असतो भरपूर असा आणि देवपूजा पण करायची असते. देवपूजा ही खूप आपली सणाच्या दिवशी जरा बारीकच असते. तर आता मी इथे थाळीमध्ये एक हे पण टाकून घेते, खीर पण घेते वाटीमध्ये टाकून थाळीमध्ये ठेवायला. आणि माझ्या हातावर दिसत असेल तुम्हाला मेहंदी काढलेली, कारण दिशा मेहंदी काढत होती. तर थोडंसं मी पण कोण हातामध्ये घेतला आणि एक फूल काढलं इथे माझ्या हातावर मागच्या साईडला. तर हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल. तर अशा प्रकारे होता माझा आजचा स्वयंपाकाचा मेनू. आणि स्वयंपाक खूप छान झाला होता, खूप टेस्टी झाला होता. सर्वांनी मस्तपैकी गरमागरम जेवण केलं स्वयंपाक झाल्याबरोबर, कारण भुकाही लागलेल्या होत्या, जेवणाची वेळ झालेली होती. तर इथे आमचं पटापट स्वयंपाक आटोपून जेवायचं तयार करणं चालू होतं. दिशा पण जेवायला वाढून घेत होती, मी पण तिला पटापट नेण्यासाठी मदत करत होती. तर अशा प्रकारे मग आम्ही सर्वांनी मस्त जेवण केलं. आणि इथे मी आता आधी नैवेद्य ठेवून घेणार आहे आणि दिशाच्या बाबाला म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि मुलांना सर्वांना जेवायला वाढून देणार आहे. तर हे बघा इथे चालू आहे माझी थाळी तयार करणं आणि स्वयंपाकही करणं सुरू आहे. एक साईडला पोळ्या करत आहे आणि एक साईडला वरणामध्ये पाणी टाकून घेतलं, ते पण उकडून घेतलं मस्त. तर हे बघा पोळ्या पण सुरू आहे आणि इकडं ताट पण वाढणं सुरू आहे. हे आजच्या थाळीमध्ये बघा काय काय आहे. तर ही आहे माझी आजची रक्षाबंधन स्पेशल थाळी. चला तर आता देवाला नैवेद्य ठेवून देते आणि मी पण जेवण करते. तुम्ही पण या सर्वांनी जेवण करायला. तर ही आहे माझी आजची देवपूजा. कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर जेवण वगैरे आटोपल्यानंतर मी इथे वर आली आणि देवाचे ड्रेस मला शिवायचे होते, कारण कृष्णाला रक्षाबंधन निमित्त ड्रेस शिवायचा राहिलेला होता, तो पण शिवून घेतला. आणि पिल्लूसाठी पण मला फ्रॉक शिवायचा होता रक्षाबंधनसाठी, तो पण मी इथे शिवून घेतलेला आहे. तर मी तो तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये शिवताना माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी नक्की दाखवेल, पण तिला घातलेला आजच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आता रक्षाबंधनची वेळ झालेली आहे राख्या बांधण्याची, कारण 1:30 वाजेपर्यंत भद्रा असल्यामुळे आम्ही राख्या नव्हत्या बांधल्या. आता जवळजवळ दुपारचे 3 वाजत आलेले आहे. आम्ही आता राख्या बांधणार आहोत. तर सर्वात आधी आज राखी बांधणार आहे छोटा पिल्लू केदारला. मी कालच मार्केटला जाऊन राख्या घेऊन आली आणि पाऊस खूप असल्यामुळे हिरो आहे तो आजचा केदार. केदार 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 आणि त्यानंतर गौरीने पण राखी बांधली केदारला. मग आला दिशाचा नंबर. तर हे बघा इथे मुलांचं कसं आहे, राखी बांधण्याचं काम पण सुरू आहे आणि एकमेकावर चिडचिड पण करत आहे, एकमेकासोबत वाद पण घालत आहे. बहीण भाऊ म्हटलं म्हणजे गप्पा आणि मस्ती तर आलीच आहे.
तर हे बघा राखी बांधता बांधता सुद्धा यांच्या मस्त्या कमी नाही होत आहे. तर इकडे दिशाने मग मस्तपैकी केदारला टिक्का लावला, औक्षवण केलं आणि सुपारीने ओवाळलं. मी तिला सांगत होती की दिशा हे कर, असं असं कर म्हणून. आणि मस्तपैकी सर्वजण तिघी पण बहिणींनी आज माझ्या केदारला राख्या बांधलेल्या आहे छानपैकी. इथे चालू आहे दिशाचं. आधी दिशा देवराखी बांधून घेणार आहे आणि मोठी बहीण न सांगता पण ह्या गोष्टी करते. चला तर दिशा थोडी समजदार आहे, तर मग आज सर्वात आधी दिशाने देवराखी बांधली आणि त्यानंतर मग दुसरी राखी बांधली. तर इथे चालू आहे रक्षाबंधनचा कार्यक्रम. हे बघा छोटे छोटे क्यूट मस्तपैकी तिघं बहीण भाऊ आणि यांचं आपलं राखी बांधता बांधता फोटो पण काढ असं पण सुरू होतं. म्हणजे त्यांना स्टेटस ठेवायचं असतं मुलांना. हे बघा इथे मस्ती चालू आहे यांची दोघांची पण. डाव्या डाव्या आता बहीण भावाची राखी बांधून झाल्यानंतर त्यानंतर बहिणी एकमेकीला राख्या बांधत आहे. तर सर्वात आधी दिशाने गौरीला पण राखी बांधली, मस्त औक्षवण केलं, टिक्का लावला आणि गौरीला छान अशी राखी बांधून दिली दिशाने. हे बघा गौरीला किती आनंद होत आहे. गौरी पण खूप खुश आहे मस्तपैकी. आणि त्यानंतर मग गौरीने पण दिशाला राखी बांधली. तर राखी आपण कोणाला बांधतो की आपण जे आपले रक्षण करतात, आपला भाऊ आपलं रक्षण करतो म्हणून आपण भाऊ बहिणीचा हा राखीचा सण साजरा करतो. आणि सध्याच्या युगामध्ये तर भावासारखं रक्षण करते, बहीणच बहिणीचं रक्षण करते. तर इथे मग आम्ही आमच्याकडे एकमेकींना राख्या बांधायला लावतो. हे बघा यांचं राखी बांधणं सुरू आहे आणि मस्ती पण सुरू आहे. त्यानंतर मग दिशा आणि तिच्या बाबाला बोलवून आणलं आणि बाबाला पण राखी बांधली. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले वडील असतात. आपल्या वडिलांसारखं आपलं रक्षण कोणीच करू शकत नाही. हे तर एक आताच्या समजा आपण परिस्थितीमध्ये शिकतच आलेलो आहो. तर माझी दिशा दरवर्षी तिच्या बाबाला राखी बांधत असते आणि तिचं पाहून गौरीसुद्धा बाबाला राखी बांधत असते. तर हे बघा इथे आता दिशाने मस्तपैकी तिच्या बाबाला राखी बांधली, औक्षवण केलं. त्यानंतर दिशाचं पाहून गौरीने सुद्धा तिच्या मोठ्या बाबाला राखी बांधलेली आहे, बांधत आहे राखी आणि औक्षवण पण केलेलं आहे मस्तपैकी. तर हे बघा हा आहे आजचा चिमुकल्यांचा रक्षाबंधन सेलिब्रेशन कार्यक्रम. त्यानंतर मस्तपैकी यांनी फोटोशूट केला आणि नंतर माझा छोटा भाऊ म्हणजे काकाचा मुलगा पण आलेला होता रक्षाबंधनला. मी पण त्याला राखी बांधली, त्याला ओवाळलं आणि तो खूप लाजत होता व्हिडिओमध्ये येण्यासाठी कारण त्याला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. तर त्याने मान काही वर केलेली नाही. तर इथे मस्तपैकी मी इथे माझ्या भावाला, छोट्याशा भावाला राखी बांधत आहे आणि अशा प्रकारे आमचा आजचा सेलिब्रेशन झालेला आहे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माझी बहीण आहे श्रद्धा, ही पण त्याला माझ्या छोट्या भावाला राखी बांधत आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. बाय.